आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव. गर्दी कमी करा रे. बाबा करा आराम. आराम करा आराम. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी यसगाव शिवारात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 1.5 वर्षाचा नर जातीचा बिबट्या मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी पिंजऱ्यात अडकला. तर त्याच दिवशी जवळके शिवारात अजून एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. तर बुधवारी सकाळी ब्राह्मणगाव शिवारात अजून एक बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडी व एका वृद्ध महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ग्रामस्थांच्या रोष अनावर होऊन महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. या घटनेनंतर वन विभाग प्रशासन खडबडून जागे झाले व तालुक्यात अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. मंगळवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील टाकळी यसगाव शिवारात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 1.5 वर्षाचा नर जातीचा बिबट पद्मकांत कुदळे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. त्याच दिवशी सकाळी कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत पश्चिमेस असलेल्या प्रल्हाद जयराम जवरे यांचे वस्तीजवळ नानासाहेब जवरे यांच्या शेत गट नंबर क्रमांक 91 जवळ कोपरगाव वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला असून वन अधिकारी शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतला आहे. दरम्यान अजून या बिबट मादीचे 3 पिल्ले अद्याप त्या ठिकाणी लक्ष्मण चंदू थोरात यांचे ऊस पिकात असल्याची माहिती हाती आली आहे. ती तातडीने वन विभागानं हलवावी अशी मागणी सरपंच सारिका विजय थोरात व सदस्य भाऊसाहेब थोरात, वनिता वागचौरे, इंदुबाई शिंदे, मीना थोरात, रोहिणी वागचौरे, किरण थोरात, दत्तू नामदेव थोरात, रामनाथ थोरात, कानिफनाथ थोरात, भाऊसाहेब साईनाथ थोरात आदींनी केली आहे. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शिंगाडे वस्ती परिसरात आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता अनेक ग्रामस्थांनी सदर ठिकाणी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी MY शेख, BH जाधव वनपाल, कोपरगाव वनरक्षक किंकर यांनी घटनास्थळी येऊन बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा राहुरीकडे पुढील कारवाईसाठी नेला आहे. 2 महिन्यांपासून आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात 6 बिबटे पकडण्यात आले आहे. तर एक नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आला असून आज रोजी तालुक्यात 26 पिंजरे बिबट्या पकडण्यासाठी विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहे. अजूनही तालुक्यात बिबट्याचा वावर असून नागरिकांनी शेतात, वस्तीवर लहान मुलांची व स्वतःची काळजी घेणे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी MY शेख यांनी केलं असून कोठे बिबट्या आढळल्यास वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 393 कोटी, कर्ज 352 कोटी, एकूण व्यवसाय 645 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.